नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण BA द्वितीय वर्ष तृतीय सत्रातील असणाऱ्या भूगोल विषयाच्या अनुषंगाने जो काही पेपर आहे आपल्याला हवामानशास्त्र, या हवामानशास्त्राचा विचार आपण आजच्या तासाला करणार आहोत। मित्रहो, BA द्वितीय वर्ष तृतीय सत्रामध्ये असणारा हा आपला पेपर हवामानशास्त्र, या हवामानशास्त्राचा विचार आपण आजच्या तासाला करणार आहोत। आणि हवामानशास्त्राचा विचार करत असताना आपण मित्र या हवामानशास्त्रातील सौरशक्तीच्या वितरणावर परिणाम करणारे घटक, सौर शक्तीच्या वितरणावर परिणाम करणारी सौरशक्तीच्या वितरणावर परिणाम करणारे घटक या ठिकाणी अभ्यासण्याचा प्रयत्न आपण करत आहोत। मागील तासामध्ये आपण या ठिकाणी सौरशक्तीच्या वितरणावर कोणकोणते घटक परिणाम करतात, कारण सूर्यापासून निघणारी जी काही उष्णता आहे ही पृथ्वीच्या अनुषंगाने येते। सूर्यापासून जी काही सौरशक्ती, आपण सौरशक्तीची व्याख्या करत असताना सौरशक्तीची व्याख्या काय केलेली आहे की सूर्यापासून निघालेली उष्णता पृथ्वीवर ज्यावेळेस पोहोचते त्यावेळेस तिला सौरशक्ती असं म्हणतात। आणि मग ही सूर्यापासून निघणारी उष्णता असेल किंवा ऊर्जा असेल ही पृथ्वीच्या अनुषंगाने येते, ती सारख्याच प्रमाणात या ठिकाणी येते। असं असलं तरीही मात्र पृथ्वीचा पृष्ठभागावर ती सारख्या प्रमाणात त्या सौरशक्तीचं वितरण या ठिकाणी होत नाही। मग हे सौरशक्तीचं वितरण या पृथ्वीच्या पृष्ठभागावर सारख्या प्रमाणात का होत नाही, याची कारण म्हणजे कोणत्या घटकांचा परिणाम या सौरशक्तीच्या वितरणावर होतो याचाच अभ्यास आपण मागील तासापासून या ठिकाणी करत आहोत। मागील तासामध्ये आपण बघितलं की सौरशक्तीच्या वितरणावर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये पहिला घटक होता तो म्हणजे सूर्यकिरणांचा भूपृष्ठाशी होणारा कोन। सूर्य किरणांचा भूपृष्ठाशी होणारा कोन, याला आपण अक्षांश असं म्हटलं की सूर्यकिरणांचा भूपृष्ठाशी कोन कशा प्रकारचा होतो, तो काटकोन होतो की विशाल कोन होतो की लघुकोन होतो, यानुसार त्या भूपृष्ठाला मिळणारी सौरशक्ती ही कमी अधिक प्रमाणात होताना आपल्याला दिसते। आपल्याला माहिती आहे की काटकोन जर सूर्यकिरणांचा भूपृष्ठाशी होत असेल तर त्यावेळेस त्याला कमी प्रमाणात जमीन ही तापवावी लागते आणि त्यामुळे कमी आकाराची जमीन त्या ठिकाणी तापवावी लागत असल्यामुळे निश्चित अधिक प्रमाणात तो भूपृष्ठाचा भाग सौरशक्ती जास्त प्रमाणात ग्रहण करतो, उष्णता जास्त प्रमाणात ग्रहण करतो, म्हणजेच त्या ठिकाणी अधिक प्रमाणात उष्णता ही मिळालेली किंवा ऊर्जा ही मिळालेली आपल्याला दिसून येते। आणि त्यानुसारच मग आपण बघितलं की अक्षवृत्तानुसार जर आपण बघितलं तर अक्षवृत्तानुसार या कोनांमध्ये फरक पडलेला आपल्याला दिसून येतो, तो कशा पद्धतीने उष्णता ग्रहण करतो आणि त्यामुळे सौरशक्तीच्या वितरणावर परिणाम करणारा हा एक प्रमुख घटक असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो। त्यानंतर दुसरा जो काही भाग आहे, दुसरा जो काही घटक आहे तो आहे दिनमान। सूर्यप्रकाशाच्या कालावधीमध्ये या ठिकाणी आपण बघितलं की सूर्यप्रकाशाचा कालावधी जितका असेल
तितकं दिनमान आहे आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी जितका नसेल तो रात्रिमानाचा कालावधी आहे असं आपण या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि मग मित्रहो, दिनमानाच्या कालावधीमध्ये जितका जास्त दिनमानाचा कालावधी असेल तितकी जास्त प्रमाणात सूर्यप्रकाश, सौरशक्ती ही भूपृष्ठाला मिळते. आणि मग प्रामुख्याने पृथ्वीचं स्वतःभोवतीचं फिरण्यामुळे आणि पृथ्वीचा आस कल्ला असल्यामुळे या ठिकाणी वर्षभरामध्ये वेगवेगळ्या कालावधीमध्ये पृथ्वीचा पृष्ठभाग हा काही प्रमाणात समोर येतो तर काही वेळेस तो मागे देखील जातो. आणि त्यामुळे पृथ्वीचा आस कल्ला असल्यामुळे या ठिकाणी दिनमानामध्ये आपल्याला फरक दिसून येतो. जसं दिनमानाचा कालावधी जर आपण बघितला तर आपल्याला असं दिसेल की साधारणतः आपण बघतो की ज्या वेळेस सूर्याच्या समोर पृथ्वीचा भाग येतो त्यावेळेस आपल्याला पाहतो की विषुववृत्तावर 12 तासाचा रात्र आणि 12 तासाची दिवस असतो. मात्र उत्तरायणाच्या कालावधीमध्ये आपण पाहतो की उत्तर गोलार्धामध्ये दिवस हा वाढत जातो आणि दिवस वाढत जाऊन आपल्याला असं दिसतं की 23.5 अंशाच्या पलीकडे दिवसाचा कालावधी हा 14 तासाचा, 15 तासाचा, 18 तासाचा आणि प्रामुख्याने 70 अंश उत्तर गोलार्धामध्ये तर दिवसाचा कालावधी हा 24-23 तासाचा झालेला आपल्याला दिसून येतो. आणि जितका दिवसाचा कालावधी जास्त असेल, दिनमानाचा कालावधी जास्त असेल तितक्या जास्त प्रमाणात आपल्याला सौरशक्ती मिळालेली दिसून येते. दिनमानाच्या कालावधीचा देखील परिणाम या सौरशक्तीच्या वितरणावर झालेला आपल्याला दिसतो. हेही आपण मागील तासामध्ये अभ्यासलेलं आहे. त्यानंतर आज जे काही आपल्याला अभ्यासायचं आहे ते म्हणजे सूर्याचं पृथ्वीपासूनचं असणारं अंतर किंवा पृथ्वीचं सूर्यापासूनचं असणारं अंतर. पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर पृथ्वीचे सूर्यापासूनचे असणारे अंतर जर आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला माहित आहे की पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये सरासरी 15 कोटी किलोमीटर एवढं अंतर आहे. सरासरी 15 कोटी किलोमीटर अशा प्रकारचं अंतर आहे. आणि पृथ्वी ज्यावेळेस सूर्याभोवती फिरते एका 365 दिवसामध्ये ती एक फेरी या ठिकाणी सूर्याभोवती पूर्ण करते. 365 दिवसामध्ये ती एक फेरी या ठिकाणी पूर्ण करत असताना हा जर सूर्य असेल हा जर सूर्याचा भाग असेल तर ज्यावेळेस पृथ्वी सूर्याभोवती 365 दिवसामध्ये एक फेरी पूर्ण करते त्यावेळेस प्रामुख्याने एक वैशिष्ट्यपूर्ण तिची फेरी असते. ती काही गोलाकार अशा पद्धतीने सूर्याभोवती फिरत नाही. तिचा जो फिरण्याचा मार्ग आहे तो गोलाकार नाहीये, तो आहे लंब वर्तुळाकार. म्हणजेच काही वेळेस सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये असणारं अंतर आणि त्याचबरोबर कमी असतं तर काही वेळेस सूर्य आणि पृथ्वी यांच्यामधलं अंतर जास्त असतं. ज्यावेळेस सूर्य आणि पृथ्वी यांच्या अंतराचा जर आपण विचार केला की काही वेळेस
पृथ्वी ही सूर्यापासून जास्तीत जास्त अंतरावर असते, तर काही वेळेस पृथ्वी ही सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असलेली आपल्याला दिसून येते. ज्यावेळेस सूर्य आणि पृथ्वी यांचं अंतर जास्तीत जास्त असतं त्यावेळेस त्याला अपसूर्य स्थिती असं म्हणतात. त्यावेळेस त्याला अपसूर्य स्थिती असं म्हणतात. म्हणजे अपसूर्य स्थितीमध्ये सूर्य आणि पृथ्वी यांच्यातलं अंतर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये असतं. आणि प्रामुख्याने या ठिकाणी जर आपण विचार केला तर आपण सरासरी 15 कोटी किलोमीटर एवढं अंतर पृथ्वी आणि सूर्यातलं आहे असं ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस जास्तीत जास्त अंतर. आणि पुन्हा दुसरी गोष्ट आपण अशी म्हणतो की पृथ्वी ही सूर्याभोवती फिरत असताना 365 दिवसामध्ये ज्यावेळेस ती एक फेरी पूर्ण करते त्यावेळेस या 365 दिवसापैकी काही दिवस पृथ्वी ही सूर्यापासून जास्तीत जास्त अंतरावर असते. आणि जास्तीत जास्त अंतरावर असणाऱ्या या स्थितीला आपण अपसूर्य स्थिती असं म्हटलंय. आणि अपसूर्य स्थितीमध्ये पृथ्वी आणि सूर्यातलं जे काही अंतर आहे ते असतं 15 कोटी 20 लक्ष किलोमीटर. 15 कोटी 20 लक्ष किलोमीटर एवढं जास्तीत जास्त पृथ्वी आणि सूर्यातलं असणारं अंतर असतं. तर दुसऱ्या स्थितीमध्ये जर आपण बघितलं त्याला आपण काय म्हटलं या ठिकाणी अपसूर्य स्थिती असं म्हटलंय की या अपसूर्य स्थितीमध्ये पृथ्वी आणि सूर्यातलं जास्तीत जास्त अंतर हे 15 कोटी 20 लक्ष एवढं असलेलं आपल्याला दिसतं. तर कमीत कमी अंतराचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसून येतं की कमीत कमी अंतर हे सूर्य आणि पृथ्वीचं जे काही असतं ते असतं 14 कोटी 75 लक्ष किलोमीटर. म्हणजे जास्तीत जास्त अंतर हे 15 कोटी 20 लक्ष किलोमीटर तर कमीत कमी अंतर हे 14 कोटी 75 लक्ष किलोमीटर असतं. कारण पृथ्वी ही लंबवर्तुळाकार पद्धतीनं सूर्याभोवती फिरत असते. आणि पृथ्वी ही जर लंबवर्तुळाकार पद्धतीने सूर्याभोवती फिरत असेल तर 365 दिवसापैकी काही दिवस तिचं आणि सूर्याचं अंतर हे कमीत कमी असतं आणि काही वेळेस ते जास्तीत जास्त असतं. आणि त्यामुळं जास्तीत जास्त जे काही अंतर असतं त्याला आपण अपसूर्य स्थिती असं म्हटलेलं आहे. तर कमीत कमी जे काही अंतर असतं त्याला आपण उपसूर्य स्थिती असं म्हणतो. आणि या उपसूर्य स्थितीमध्ये आणि अपसूर्य स्थितीमध्ये सूर्यापासून मिळणारी उष्णता यामध्ये बराच फरक पडलेला आपल्याला दिसून येतो. या ठिकाणी जर आपण बघितलं तर उपसूर्य स्थिती उत्तर गोलार्धामध्ये हिवाळा हा ऋतू असतो. उपसूर्य स्थितीमध्ये उत्तर गोलार्धात हिवाळा हा ऋतू असतो तर दक्षिणी गोलार्धामध्ये उन्हाळा हा ऋतू असतो. तर अपसूर्य स्थितीमध्ये अपसूर्य स्थितीचा कालावधी जर बघितला तर अपसूर्य स्थितीमध्ये उत्तर गोलार्धामध्ये हिवाळा हा ऋतू असतो, उन्हाळा हा ऋतू असतो अपसूर्य स्थितीमध्ये. तर दक्षिण गोलार्धामध्ये हिवाळा हा ऋतू असतो. आणि आपल्याला असं दिसतं की हिवाळ्यापेक्षा उन्हाळ्यामध्ये जवळपास 7% अधिक प्रमाणामध्ये उष्णता ही आपल्याला मिळत असते. 7% अधिक प्रमाणामध्ये उष्णता ही आपल्याला मिळते. म्हणजेच दक्षिण गोलार्धामध्ये उपसूर्य स्थितीमध्ये 7% अधिक उष्णता या उन्हाळ्याच्या अनुषंगानं उपसूर्य स्थितीमध्ये दक्षिण गोलार्धामध्ये आपल्याला मिळालेली दिसून येते. तर मित्र अशा पद्धतीने जर आपण बघितलं तर पृथ्वीचं सूर्यापासूनचं अंतर हे देखील सौरशक्तीच्या वितरणावर परिणाम करताना आपल्याला दिसतं. कारण काही वेळेस पृथ्वी ही सूर्याच्या जवळ आलेली असते तर काही वेळेस पृथ्वी ही सूर्याच्या दूर गेलेली आपल्याला दिसून येते. आणि ही अशी परिस्थिती का होते
तर 365 दिवसामध्ये ज्यावेळेस पृथ्वी सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करते त्यावेळेस ती पूर्ण फेरी करत असताना ती काही गोलाकार पद्धतीने फिरत नाही, वर्तुळाकार पद्धतीने ती काही फिरत नाही, तर ती लंब वर्तुळाकार पद्धतीने फिरते, लंब वर्तुळाकार पद्धतीने ती फिरते आणि त्यामुळं अशा प्रकारचा फरक पडलेला आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळे देखील सौरशक्ती ही कमी अधिक प्रमाणात पृथ्वीच्या पृष्ठभागाला त्या त्या ठिकाणच्या पृष्ठभागाला मिळालेली आपल्याला दिसून येते। तर अशा पद्धतीने मित्रो आजच्या तासामध्ये आपण पृथ्वीचं सूर्यापासूनचा असणारा अंतर हा भाग अभ्यासलेला आहे। धन्यवाद।